नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. जर तुम्ही तुळशीच्या रोपाला लाल कापड बांधलं तर देवी लक्ष्मी तुमच्या घरात वास करेल आणि घरात सदैव सुख समृद्धी राहील. हिंदू धर्मात तुळशीला खूप पवित्र आणि पूजनीय मानलं जातं. असं म्हटलं जातं की ज्या व्यक्तीच्या घरात तुळस असते त्याच्या घरात नकारात्मक ऊर्जा कधीच येत नाही. त्यातच तुम्ही जर तुळशीची पूजा करत असाल तर हा एक उपाय नक्की करून बघा. शास्त्रानुसार तुळशीशिवाय कोणतीही पूजा पूर्ण होत नाही. तुळशीचं रोप असणं म्हणजे घरात अ, लक्ष्मी देवीचं वास्तव्य असणं. पण केवळ तुळशीचं रोप लावण्यापेक्षा त्या रोपाला लाल कापड बांधावं आणि ते कापड बांधताना एक कृती म्हणून नाही तर संकल्प, मंत्र आणि श्रद्धेने बांधायला हवा. कारण लाल रंग हा देवी लक्ष्मीचा आणि शुभतेचा प्रतीक आहे. तो समृद्धी, यश, ऊर्जा आणि शुभ शक्तींचं प्रतीक मानला जातो. म्हणूनच तुळशीच्या झाडाला लाल कापड बांधल्यास घरात सकारात्मक ऊर्जा प्रसारित होते आणि देवी लक्ष्मीचं कृपाछत्र कायम राहतं. आता काही लोक विचारतील की फक्त एक कापड बांधल्यानं काय फरक पडणार आहे? तर वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र म्हणतं की घरात नेहमी उत्तर आणि ईशान्य दिशेला तुळशीचं रोप असावं. तिथे सकारात्मक ऊर्जा प्रभावित होते. जर त्या रोपावर नियमितपणे पाणी घातलं, दिवा लावला आणि त्याला लाल वस्त्र बांधलं तर ग्रहबाधा, विशेषतः शुक्र आणि शनीचे दोष शांत होतात. तुळशीची पूजा करताना ओम तुलसी देवी नमो नमः, रुद्राय तुलसीदेवाय, प्रियाय केशवस्य असे मंत्र जपावे. या मंत्रामध्ये अशी ऊर्जा असते की जी घरातील निगेटिव्ह शक्तींना दूर करते आणि पवित्रतेचा संचार करते. जेव्हा आपण लाल कापड तुळशीला बांधतो तेव्हा त्या लाल रंगाच्या कंपनांनी घरात ऊर्जा तयार होते, जी देवी लक्ष्मीला आकर्षित करत असते. यावेळी तुळशीच्या मुळाशी हळद-कुंकू, अक्षता अर्पण करून देवी लक्ष्मीचा मंत्र ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय प्रसीद प्रसीद, ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करावा. हा मंत्र विशेषतः शुक्रवार किंवा पौर्णिमेला म्हटला तर त्याचे प्रभाव अगदी वेगाने आपल्याला जाणवायला लागतात. आपली आर्थिक तंगी हळूहळू दूर होते आणि पैसा थांबायला सुरुवात होते. तसेच देवतेशी भावनिक संबंध तयार होतो आणि आपलं मनोबलही वाढायला मदत होते. तुळशीच्या झाडाखाली सकाळी लवकर दिवा लावावा, खास करून शनिवारी, गुरुवारी आणि पौर्णिमेच्या दिवशी. त्यामुळे शनिदेवाची कृपा मिळते, ग्रहदोष कमी होतात आणि जर घरात एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत कालसर्पदोष, मंगळदोष किंवा शुक्राचा अपाय असेल तर या पूजेमुळे या दोषांचे निवारण व्हायला, ह्या दोषांचे परिणाम कमी व्हायला मदत होते. हे सगळं कोणत्या दिवशी सुरू करावं असा प्रश्न पडला असेल तर तुम्ही कोणत्याही शुभ तिथीला, विशेष करून एकादशी, शुक्रवार किंवा शुक्ल पक्षात कधीही हा कापड बांधू शकता. सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा. एक लाल कपडा घ्या. त्यात एक छोटं नाणं, हळद, कुंकू, तांदूळ ठेवून ते तुळशीच्या रोपाला हलकं बांधा. नंतर नम्रतेने मंत्र जपा आणि प्रार्थना करा की माझ्या घरात कायम लक्ष्मीचा वास राहू दे. हिंदू शास्त्रानुसार घरात तुळशीचं असणं म्हणजे दिव्यतेचं प्रतीक आहे. ही नुसती वनस्पती नाही तर भगवान विष्णूंची प्रिया आहे. विष्णूंची पूजा तुळशीशिवाय होत नाही. त्याचप्रमाणे देवी लक्ष्मी तुळशीशिवाय घरात स्थिर होत नाही असंही मानलं जातं. जर घरात सतत वाद, नकारात्मक विचार आणि आर्थिक दडपण असं काही होत असेल तर फक्त एक आठवडाभर हा उपाय करून बघा. रोज सकाळी उठून तुळशीला पाणी घाला. लाल कापड बांधलेलं त्याचं रूप बघा. त्याला दोन्ही हात जोडून मंत्र म्हणा आणि मनापासून एक छोटीशी इच्छा करा. तुम्हाला जाणवेल की काहीतरी बदल घडतो आहे. घरात शांती, मनात समाधान आणि हळूहळू आर्थिक प्रवाहही स्थिर होतोय. धन्यवाद.